मुलाकडूनच जन्मदात्या वडिलांचा खून, परीक्षेच्या फीवरून सुटलं पित्याचं जीवन. नमस्कार, आपण पाहताय खरं तेच. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पाहूयात आता सविस्तर बातमी. चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावात जन्मदात्या मुलाकडूनच वडिलांचा निर्घृण खून करण्यात आलाय. होय, कारण ऐकल्यावर तुम्हालाही विश्वास बसणार नाही. फक्त परीक्षेच्या फीचे पैसे दिले नाहीत म्हणून 24 वर्षीय मुलाने 70 वर्षाच्या वडिलांना लाकडाने वार करून ठार मारले. ही घटना 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता घडली आहे. मयताचं नाव आहे देवीदास काशीनाथ पांचाळ, वय 70 वर्ष, राहणार हिंपळनेर. तर आरोपी आहे त्यांच्याच पोटचा मुलगा अजय देवीदास पांचाळ, वय 24 वर्ष, राहणार हिंपळनेर. मिळालेल्या माहितीनुसार अजयने परीक्षेच्या फीकरिता पैसे मागितले, मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. इतक्या क्षुल्लक कारणावरून त्याने संतापाच्या भरात वडिलांवर निर्दयपणे हल्ला चढवला. दोन्ही हात, दोन्ही पाय आणि अगदी डोक्यातही लाकडाने वार करत त्यांचा जीवघेणा अंत केला. या घटनेची फिर्याद मयताची पत्नी शारदाबाई देवीदास पांचाळ, वय 50 वर्ष, यांनी पोलीस ठाण्यात नोंदवली. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री चांबले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. एका क्षुल्लक कारणावरून वडिलांचे प्राण घेणारा हा मुलगा आज संपूर्ण गावात चर्चेचा विषय ठरला आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने हिंपळनेर हादरला आहे. अशाच नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा खरं तेच. आज जी घटना झालेली आहे त्या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी तात्काळ आरोपीलाही अटक केलेला आहे आणि त्या घटनेच्या संदर्भात काय सांगितलं? चाकूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हिंपळनेर नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी गरीब कुटुंब आहे, शेतकरी वर्गातलं कुटुंब आहे. त्याच्यामध्ये मयत जे आहे ते देवीदास काशीनाथ पांचाळ म्हणून आहे, वय वर्ष 70 आहे, शेती करणारे आहे. त्यांचाच मुलगा आहे. तो मुलगा जो आहे तो 24 वर्षाचा मुलगा आहे. मुलांनी पैसे मागितले होते, परंतु गॅस घेण्यासाठी पैसे लागत होते. त्या कारणावरून त्यांचा वादविवाद झाला, मुलाचा आणि वडिलांचा. मुलांनी घरातलीच काठी घेऊन वडिलांच्या डोक्यात काठीचा वार केल्यामुळे वडिलांचं स्कल फ्रॅक्चर झालं आणि त्यामध्ये रक्तस्राव होऊन मृत्यू झालेला आहे. 302 कलम, जुनं कलम आणि नवीन BNS कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुलाला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई चालू आहे. परंतु मी सांगू इच्छितो की समाजामध्ये अशा घटना घडत असतात. जे काही तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांनी रागावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. घरामध्ये भांड्याला भांडं लागत असतं. कुठलंही पाऊल उचलताना आपण कायदा हातात घेतोय का याची शहानिशाच केली पाहिजे माणसांनी. आणि कुठलाही असं दुर्दैव अंत होता कामा नये. म्हणजे त्या मुलाच्या आईची चौकशी केली असता नवरा मृत्युमुखी पडलेला आहे, मुलगा जेलमध्ये गेलेला आहे आणि एकटी ती बिचारी भाजी विकते. तर असं उद्ध्वस्त होऊ नये कुटुंब, असं मी जनतेला आव्हान करतो. शांततेच्या मार्गाने आणि कायद्याचा आधार घेऊन प्रश्न मिटवा, एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.